आज तरोडा चैतन्यनगर भागामध्ये आल रिजवान स्कूल इंग्लिश स्कूल आहे। या इंग्लिश स्कूलचे डायरेक्टर रशीद सर आणि वैद शेठ या दोघांच्या विनंतीला मान देऊन मी आज शाळेमध्ये भेट दिली आणि इथं खूपच म्हणजे मी बघितलं की मुस्लिम समुदायाचे तर मुलं आहेतच, मात्र याच्यामध्ये लोकांचा कुठंतरी गैरसमज होत असेल की इंग्लिश स्कूल आणि उर्दू स्कूल असं आहे। आता मी बघितलं की इथं पहिलं इंग्लिश स्कूल असल्यामुळे इंग्लिश आहे आणि दुसरी मातृभाषा मराठी आणि हिंदी अशा 3 भाषावर चांगलं प्रबोधन दिसलं आणि मी प्रत्येक जे पोराने जे केलेलं आहे शेतीसाठी असेल, सोलारचं आहे, ॲक्सिडेंटसाठी झालेलं म्हणजे जे काय त्याने मार्गदर्शन म्हणजे लेकराला इतकं घडवलं, मला खूपच म्हणजे कौतुक वाटलं त्याच्यामधून। कारण एक तर इंग्लिशमध्ये ते एवढं फास्ट सांगत होते आणि हिंदीमध्ये पण आणि मराठी पण, तिन्ही भाषावर एवढं चांगलं त्याचे प्रभाव होता। आणि खरंच या शाळेमध्ये सर्व शिक्षकगणाचा आणि संस्थे चालकांचा मनापासून मी स्वागत करतो। कारण एक कुठंतरी मला पण वाटत होतं की खरंच इंग्लिश आणि उर्दू असत म्हणून कुठंतरी इकडच्या भागातल्या लोकांचा मानसिक म्हणजे मानस हे असत। आता असं नसून आपल्या सर्वच संस्था चालकापासून ते शिक्षकांनी एवढं मराठी आणि हिंदी भाषेवर प्रभावशाली मुलाला घडवलं आणि इंग्लिश तर एकदम फास्ट। त्यामुळं या सर्व शिक्षण संस्थेला आणि शिक्षक स्टाफला आणि विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। मला बोलवलं, आमचा सत्कार सन्मान केला त्याबद्दल। आणि आम्ही सर्व हिंदू समाजाला एक विनंती करतो की मुस्लिम समाज जरी लेकरं जास्त असतील तरी पण आपण सर्व हिंदू लोकांनी या नक्कीच शाळेमध्ये ॲडमिशन घ्यावं। आणि ॲडमिशन घेण्याचं मागचं कारण मी बघितलं तर इंग्लिश तर फास्ट आहेच आहे, मात्र मातृभाषा मराठी आणि हिंदी याच्यावर बी खूप त्यांनी चांगला प्रभाव ठेवलेला आहे आणि या शाळेला जास्तीत जास्त लेकरांना याचा फायदा घ्यावा। आणि येणाऱ्या काळासाठी मी या संस्थेला मनापासून शुभेच्छा देतो। मला बोलवलं, सत्कार सन्मान केला त्याबद्दल मी सर्वप्रथम सर्व स्टाफचा आणि संस्था चालकाचा मनापासून आभार मानतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।